सायराम फ्रेंड आलेलो आपण बाहेर, कारण की आता आपल्याला जायचं इको वरती लहान पोरांना शाळेत नाही घेऊन. आणि बघा आपली सीट आणि लॉकडाऊनच आहे, तर चला मग आता इकडनं जाऊ आपण भाऊजीच्या इकडे. चलो फ्रेंड भाऊजीच्या घराजवळ, आणि गाडी पण बाहेर काढली आणि आपल्या गणपती बाप्पाला आज पण सकाळी हार घेतलेला आपण, तो हार पण घातला गणपती बाप्पांना. तुम्ही दर्शन करून घ्या. आणि ही आपली चिल्लर पार्टी पण आलेली आहे, तर चला मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मग आता सरळ भेटू आपण शाळेत. पोहोचलो फ्रेंड स्कूल जवळ, आणि बघा शाळेतली पोरं जे आपण सोडले ते केलेलं आहे. आणि आज बघा रिक्षा बंदवाले जरा कमीच दिसत आहेत, कमी काय भरपूरच कमी आहेत. मला तर सुटलेली आहे फ्रेंड्स, आणि आपण गाडी लावली आहे इकडे. आता आपल्या गाडीतली पोरं येतील, 1-2 जणी आले भेटतात. चला मग आता इकडनं यांना सोडू आपण घरी. शाळेतल्या पोरांना आणला फ्रेंड, आणि सर्वांना आपापल्या घरी सोडला. आणि मग नंतर आलो इकडे आणि गाडी इकडे पार्क केली आपण. आणि चला मग आता इकडे मी पण जातो जेवायला. सरळ भेटू मग 5:30ला. तर मग आता 5 वाजलेत आणि आपल्याला जायचं शाळेतली पोरं आणायला. चला मग आता जाऊ आपण भाऊजीच्या इकडे, आणि तिकडनं गाडी घेऊ, मग जाऊ आपण शाळेत. आलो फ्रेंड भाऊजीच्या इकडे, आणि गाडी काढली पण आपण. आणि आता इकडनं आपण जाऊ सरळ स्कूलला. चला मग भेटू आपण स्कूलला. आणि हे बघा प्रार्थना चालू आहे, सर्वजण कसे उभे आहेत शिस्तीत. शाळेत असताना तर कधी उभे नाही राहिले, पण बाहेर उभे आहेत. ते शाळा तर सुटलेली आहे फ्रेंड्स, आणि हे बघा हे पोरं यायला पण लागलेत गाडीतले, 1-1, 2-2 यायला लागलेत. तर मग चला आजचा ब्लॉग इकडे एंड करू, कारण की मला याच्यानंतर कंपनीचा भाडा मारायचा आहे. चला मग साईराम.